सुरक्षिततेकरिता नाव घेत असलेल्या अमरावती कारागृहात होत असलेल्या अनेक घटनेवरून आता याच कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण होत आहे। एका आठवड्याआधी याच कारागृहात पुण्याच्या बंदी गट आणि दुसऱ्या बंदीत प्रचंड हाणामारीची घटना घडली होती। आता पुन्हा याच कारागृहात दोन बंदींच्या गँगमध्ये वाद निर्माण होऊन तुफान हाणामारीची घटना घडल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे झालेत। माहिती मिळताच डीसीपी, एसीपी सह अनेक पोलिसांचा जथ्था कारागृहात दाखल झाला। महाराष्ट्रात याआधी सुरक्षिततेनंतर नंबर 2 चे कारागृह समजल्या जाणाऱ्या अमरावती मध्यवर्ती कारागृहाला असे काय झाले की याच कारागृहातील अनेक धक्कादायक घटना उजेडात येत आहे। 1-2 महिने आधी मुख्य प्रवेशद्वार बाजूच्या भिंतीवरून तिघे बंदींनी भिंतीवरून उड्या घेऊन प्रसार होणे ही घटना आधी सर्व राज्यात गाजली। आता काहीच आठवड्याआधी याच कारागृहात राष्ट्रीय महामार्गावरून चेंडू फेकल्याच्या घटना घडल्या। त्याच चेंडूत गांजा, खर्रा आदी आढळला होता। तो तपास अद्यापपर्यंत लागू शकला नाही। आता गेल्याच आठवड्यात पुणे येथील बंदिस्त टोळी आणि दुसऱ्या टोळीत हाणामारीची घटना घडली होती। त्या घटनेची शाही वाढत नाही तर आता पुन्हा याच कारागृहात दोन गट आपापसात भिडून प्रचंड हाणामारीची घटना घडली। याच घटनेची माहिती मिळताच डीसीपी सागर पाटील, एसीपी पूनम पाटील सह गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कर्मचारी आणि QRT पोलीस पथक तात्काळ रवाना झाले। कारागृहासमोर शेकडो पोलीस तैनात झाले तर अनेक पोलिसांचे वाहने सुद्धा सज्ज झाले। तब्बल 60 पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला। या घटनेने अमरावती कारागृहात वेगवेगळ्या प्रकारच्या गँग तयार झाल्याचे दिसून येत आहे। यासोबतच येथील कारागृह प्रशासनाचे यावर दुर्लक्ष आणि यातही कोणत्या बंदी गँगचे दडपण तर नाही ना, असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे।